मंडळी आता आम्ही आता इन उचलायला चाललोय। इकडे उमरावर टाकलेली आहे ती, मागाशी गावली होती, आता दुसरी आता उचलायला चाललोय। बघूया त्यात भेटतं की नाही ते। तर पाणी पण मस्त भरलंय, भरपूर पाणी भरलंय, असं भरते आणि जोरात आहे ना मंडळीच्या वाटतं गावली करली डिपूला आहे बघा। मीडियमच आहे जराशी, लागली बऱ्याच टायमाला लागली। राहू दे ते इथले पाडणं, आताच नेऊया। हे वय बघा लागली कशी ती। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण आलोय आपल्या नदीवरती खेकडे पकडण्यासाठी, पण ही पद्धत फारच म्हणजे नवीन आहे। नवीन म्हणजे आम्ही पहिल्यापासून ही पद्धत वापरायचो, पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती याच्या अगोदर। तर तुम्हाला मी ही पद्धत दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा। तर इथे आपली खाली नदी आहे आणि आता मी सोबत माझ्या दीपू आहे इकडे, दोघं जण आम्ही आलो आहे। सोनू काय आज आलाय नाही, तर आता मी जातोय खाली। तर आम्हाला फॉलो करा आणि पुढे पुढे बघूया काय कसं काय आहे ते। नदीला सध्या पार पडलेलं आहे आणि भरतीची आपल्याला वाट बघायची, तर पुढे पुढे बघत राहूया आपण। तर चला पुढे जाऊया। तर मंडळी तुम्हाला तर पाठी दिवस असेल माझ्या, तर नदीला आता सध्या पार पडलेलं आहे, पण आपल्याला आहे ह्या जी पद्धत आहे ना ते आपल्याला मोठ्या पाण्यामध्ये वापरायची, म्हणजे भरती आले वरती। तर आपण आता भरतीची वाट बघणार आहोत, तोपर्यंत आपण आपलं जे काय सामान आहे ना ते व्यवस्थित तयार करून घेऊया। आता दीपो सगळं करणार आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं दाखवत राहतो, तर बघत राहा शेवटपर्यंत। तर मंडळी आता ही अशी इन असते, आपलं जाळं असतं आणि त्यामध्ये ना हे मध्ये तुम्हाला दिसतं ना हे कोंबडीचं वेस्टेज आहे, ते आपण मध्ये लावायचं आणि हे याच्यामध्ये एक दगड टाकायची आणि त्याला ही मोठीशी रशी लावली आहे बघा। ही दीपूच्या हातामध्ये रशी आहे, लांब रशी असते 10-12 मीटर, आणि खाली बघ पाणी आहे। तर हे ढव आहेत मोठे मोठे, आणि त्या ढवाच्या साईडला बिलं असतात ना, त्यामध्ये खेकडे असतात। तर त्या ढवाच्या साईडलाच ते आपण जाळी आहे ना ती खाली टाकायची पाण्यामध्ये, म्हणजे ती जाळी जाऊन खाली बसते आणि त्या कोंबडीच्या वेस्टेजचा याला वास मारतो खेकड्यांना। तर तो खेकड्याच्या वासाला येतात आणि त्या जाळीमध्ये जातात। त्या जाळीमध्ये मग नंतर आपण 10-15 मिनिटं उचलायची। जर खेकडी समजा असली ना आतमध्ये, तर मग त्या जाळीतून येते ती वरती खेकडी। तर आता आपण सगळे टाकतोय या खालच्या ढवामध्ये। जर तुम्ही पण तुमच्याकडे अशा पद्धतीने वापरत असाल ना खेकड्या पकडायची पद्धत ही, तर कमेंट करून सांगा आम्हाला। ते बघा दीपूनंतर टाकलंय खाली इन। आपण आता 10-15 मिनिटांनंतर ते चेक करणार खेकडे आले की नाही ते। तर असंच आपण 2-3 तास करत राहायचं, त्यामुळे आपण नंतर बघूया की किती भेटतात खेकडे त्या। तर बघा त्या रशी वरती बांधून ठेवायची, नंतर आपण 10-15 मिनिटांनंतर चेक करूया। मंडळी आता आम्ही ही आता दीपूच्या आता इन दिसते ना ते आता पुढे टाकायला चाललोय। त्या उमराच्या खाली पुढे झाड दिसतंय ना तुम्हाला, तिकडे टाकायला चाललोय। तर तिथे कसा मोठा ढव आहे आणि आता भरतीची वेळ झाली, त्यामुळे भरती जेव्हा येते ना तेव्हा पाणी वरनं समुद्राकडनं स्पीडला आपल्या नदीमध्ये येतं। तर त्याच्या पाण्याच्या स्पीड बरोबर ना या कोंबडीच्या वेस्टेजचा जो वास आहे ना तो पूर्ण त्या बिळामध्ये पसरतो पाण्यामध्ये आतमध्ये, आणि त्या वासला लगेच त्या खेकड्या येतात आणि त्या आपल्या इनीमध्ये भेटतात। तर बघूया आता आपल्याला किती भेटतात शेवटपर्यंत। आम्ही 2-2.5 तास थांबू आणि मग काय भेटेल त्या बघू, नाही भेटलं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। तर तुम्हाला ही टेक्निक दाखवायची होती मला बऱ्याच दिवसापासून, पण वेळ भेटत नव्हता, पण फायनली आज वेळ मिळाला आहे। आणि दीप आपल्या सोबत आहे आता। सोनू अजून घरी झोपून आहे, त्यामुळे त्याला आम्ही आता आणला नाही। तो नंतर येऊ शकतो माझ्यामध्ये, पण बघू तोपर्यंत। आता खाली ढव आहे आणि ही रशीने आपल्याला सोडायची खालपर्यंत। टाक मस्त पाणी, दगड टाकलीत ना, परत दगड टाकून आता खाली सोडली जाईल आणि आता रशी बांधून ठेवूया याला उमराला। तर आता ही आपण 10-15 मिनिटांनंतर चेक करूया त्याच्यामध्ये काय खेकडी येते की नाही ती। तोपर्यंत आपण ज्या आता उरलेल्या विणी आहेत ना त्या टाकून घेऊया। तर ही पूर्ण आपली नदी आहे, इकडे
पूर्ण पार पडले असं तुम्हाला दिसत असेल. ते पूर्ण खडक वगैरे दिसतंय तुम्हाला वरती वाळूचं. अजून भरपूर टाइम आहे भरती यायला. आजी मोठा अर्धा तास लागेल. तोपर्यंत आम्ही सगळी तयारी करून घेतो. तर आता आपण तिसरी विण टाकायला चाललेलो आहे आणि माझ्या आता 2 विण आहेत त्या बघा. आणि आता आपल्याला त्या पुढच्या उमराकडे टाकायच्या. त्या पुढे तुम्हाला झाड दिसते ना आता तीरावरती, तर तिकडे टाकायचे आता. आणि भरतीला आता जस्ट चालू झाले त्यामुळे आता टाइम परफेक्ट आहे टाकण्यासाठी. कारण भरतीलाच जेव्हा फिरते ना तेव्हा जास्त खेकडे येतात. नंतर जेव्हा पाणी संत होतं ना भरती भरल्यावरती नंतर, तेव्हा मग खेकडे येत नाही. नंतर जेव्हा भरती चालू आहे तोपर्यंतच मासे येणार किंवा खेकडे पण येणार. मासे बरेच येतात जेव्हा भरती येते ना, तेव्हा असे टोळ वगैरे बोयर मासे वगैरे आहेत ना ते भरपूर असतात घाटावरती. पण त्यांना पकडायची आयडिया समजत नाही कारण पाणी फुल असतं ना पॅक, तर आपण खाली उतरू पण शकत नाही. त्यामुळे आपण जास्त रिस्क घेत नाही. फक्त आपण या खेकड्यात पकडतो दिवसाच्या. मित्रांनो पहिली आम्ही विण वळलेली आणि आता याच्यामध्ये छोटी कुर्ली गावली. सोनू गेला वरती वडायला आणि मी खाली होतो. ते बघा छोटी वळवळती बघा कशी आतमध्ये मस्त गावले. ओमकार पण सोबत आलाय मगाशी. अरे कोंबडी तर सगळं नेली त्यांनी. कोंबडी तर सगळी नेली नाही. हे बघा एवढी गावली ती बारीक गावली. पहिली भवानी झालेली आहे आमची. अजून आपल्या पुढे विण अजून टाकलेली आहे त्या आपण उचलायचे आपल्याला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणे. ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दाखवा ओमकार जरा. हे बारीक जरा गावले बघूया आता पुढे वगैरे कशा भेटतात त्या. तेव्हा तिकडे पिशवी आहे पुढे. मंडळी आता आम्ही आता इन उचलायला चाललोय. इकडे उमरावर टाकलेली आहे ती. मागाशी गावली होती आता दुसरी आता उचलायला चाललोय. बघूया त्यात भेटतं की नाही ते. तर पाणी पण मस्त भरलंय. भरपूर पाणी भरलंय असं भरते जोरात. आहे ना मंडळीच्या वाटतं गावली करली डिपूला आहे बघा. मीडियमच आहे जराशी. लागली बऱ्याच टायमाला लागली. राहू दे ते इथले पाडणं आताच नेऊया. हे वय बघा लागली कशी ती. आता दुसरी लागली. अजून आपल्या बऱ्याच टाइम थांबायचं. अजून भरती फुल आली नाही तशी. अजून 2 तास तरी लागतील भरतीला फुल यायला. तोपर्यंत बघूया भेटली तर. खाली सोड तिकडे इकडे उडवत तिला पकडूया मग. होय आंगड म्हणून टाक नाही तर. मंडळी कुर्ली भेटले पण दीपक काय पकडता येत नाही. मग त्यांनी 2 बलकंदरांना बोलवलं नाही तिकडनं. 2 बलकंदर तिकडनं धावत येत आहेत. यांना पकडायला चांगली ते. त्यातला एक सोनू आहे. त्या सोनूला आता खेकडी पकडायची. लगेच चावते दीपूला ती. तावडून देत नाही. काय मीडियमच आहे रे. तर सोनू खेकडे पकडण्याचा एक्सपर्ट आहे ना. पिशवी फाडी टाक डायरेक्ट टाक. हा टाकलं माझ्या पायात. टाक. 2 गावले आता मस्त आहे की. आता येईन आपण परत टाकून ठेवूया त्या उमरावरती आणि परत 10 मिनिटांनी चेक करायला यायचं. सायलेंट टाकून तरी आता इकडे दिपलो परत लागली कुर्ली. ते बारीक गावतात पण आज मोठ्या कुठ्यात का माहित नाही. आज गेल्या अजून पाणी भरायचं त्यामुळे माझ्या बारीक गावतात अजून. एकदम बारीक आहे. ही टेक्निक एकदम भारी आहे आपली खेकड्या पकडायची. टाकायचं आणि बसून राहायचं आणि 10 मिनिटांनी परत यायचं टाकायला. तर आपण या पोडामध्ये टाकली होती नदीच्या. आणि तुम्हाला दिसेल पुढे पाणी भरतंय बघा. झूम करून दाखवतो. पाणी वरच्या साईडने येते समुद्रावरून आणि आपण आता इथे टाकून ठेवलेलं आहे.
स्पीड बेकार आहे स्पीड. खलकला मारतोय. चला परत बसूया इकडे. ऊन भरपूर लागते मारण्याचं. मंडळी परत आता बघायला चाललोय आम्ही इन उचलायला. काय भेटलंय की नाही ते. 10-15 मिनिटं वेट केलेला आणि आता परत निघालेला आहे. पाटणा आपले सगळे मेंबर आहेत. गावरांचे मेंबर 3 जण आहेत आपले आणि मी 4था वाटून आहे. बघूया आता काय लागतं ते. टोटल आम्ही 6 जाळी टाकलेली आहेत, म्हणजे विन बोलतो मी त्याला. तर बघूया आता त्यामध्ये काय लागलं की नाही ते. 2दा उचलून झाले आहेत, त्यामध्ये 3च भेटले फक्त. आणि अजून भरती पण प्रॉपर यायची, त्यामुळे बघूया नंतर काय भेटतं काय ते. तर सोनू जाईल. सोनू धुसतो विन उचलायला, दुसऱ्या कोणा देतच नाही उचलायला. मोठी होती मंडळी फायनली मोठे गावले आम्हाला एक खापरो मस्त आहे की. पण मागच्या विणीमध्ये इतकी मोठी होती ना, बाप रे. तुम्हाला काय सांगू तुम्हाला, इतकी मोठी होती ना, हे बघून पागल झाले आम्ही तसं 4 जण पण. ही पण जरा केवढी आहे ती, मोठीच्या मोठी आहे. पण आहे तेवढी साधारण आहे, पण ह्याच्यापेक्षा ती केवढी होती ना, बाप रे. आयुष्य पण ह्याच्या 3-4 पटीने मोठी होती. आंगड्या एवढा ती अशी बाहेरच राहिली होती, त्यामुळे कसं भेटली नाही व्यवस्थित पकडायला. नीट टाक. हे तिथली घेऊन वरच्यावर राहिली वाटतं. रस्सी कमी होती. वर केला बांधायची, खाली बांधायची ना. मग खाली बांधू. याला झो मासे कुठे उड्या मारतात ते. पाणी फुल भरलंय म्हणून मासे उड्या मारतात. तो पाणी फुल भरलंय ना म्हणून मारतात उड्या. शेरव. तर मंडळी आतापर्यंत आम्हाला 4-5 वाटतं गावले आहेत, हो ना. 4-5 गावले. पण आता 5 वाजले जवळ. त्यामुळे आता मला जायचंय, बाहेर जायचंय, जरा काम आहे इम्पॉर्टंट. तर त्यामुळे आता मी घरी चाललोय. तर ही तुम्हाला नवीन पद्धत खेकड्या पकडायची आवडली असेल ना, तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.